गोपाळांनी खरोखर उदाहरण दिलं. आणि एका शेतावरून भात शिजला का नाही त्याची परीक्षा होते. आणि ही बाई 2-3 गल्ल्या फिरली. ती म्हणे हे असं जगातही गाव आणि घर सापडणार नाही ज्या घरचं कोणीच मेलं नाही. जसे गोंधळी तांदूळ घेऊन आली ते तांदूळ घेऊन पुन्हा बुद्धाकडे आली. बुद्धाकडे जाताना रडत होती. पुन्हा ते तांदूळ घेऊन गेली आशेनं परत आली. तिला आता वाटलं की आता रडायचं का हसायचं. मग येताना हसत आली. जिचं मूल मेलेलं होतं जाताना ती रडत गेली होती बुद्धाकडे. आणि आता ती पुन्हा ते तांदूळ घेऊन बुद्धाकडे येत असताना हसत आली. बुद्ध म्हणाले बाई मूल तर मेलेलं आहे आणि मेलेल्या मुलाला पाहून हसते. आई आहेस ना तू. तुला काही वाटतं का नाही हसायला. बाई काय म्हणाली भगवान मला जन्म मरणाचं रहस्य कळालं. काय म्हणाली मला जन्माचं आणि मरणाचं रहस्य कळालं. अरे ज्याला रहस्य जन्माचं आणि मरणाचं कळालं त्याला कधी दुःख होत नाही. त्याचं संपूर्ण जीवन हास्यामुळे हसत राहत होतो. विठाला विचारलं काय झालं हसायला. काय गोष्ट सांगितली की ज्या घरचं कोणीच मेलं नाही अशा घरचे तांदूळ शक्य आहे का माझी अशा घरचे तांदूळ भेटणं मिळणं. आणि मला तो विचित्र गोष्ट सांगितली नवल वाटते. बुद्ध म्हणाले बाई काय हे ईश्वराचं विधान आहे. जो जन्माला येत असतो तो मरत असतो. आमच्या सारखे भगवान जरी असतील तर त्याच्यात हस्तक्षेप करू शकत नाही. येथे उरू नाही आले अवतार येरती पामर जीव किती. रामकृष्ण ही आले गेले त्यावेळी जगता ओसची पडले. अरे ते अवतार सुद्धा आले गेले तेही सुद्धा राहिले नाही. मग सामान्य सारखे पामर जीवांची काय कथा आहे. तर मी सांगत होतो की बुद्धानं तिच्या जीवनाचं रहस्य बाळाच्या जीवनाचं रहस्य कळून दिलं. काय नंतर ती पुन्हा म्हटली नाही की याला जिवंत करून द्या म्हणून. होणारी घटना झालेली आहे. फक्त आपण सावधान व्हायला पाहिजे. साधू संतांनी आपल्याला विचार दिलेले आहे. नरदेह दुर्लभ जाणारे नरदेह
जाणारे शतवर्षाची त्यामध्ये दुःख यातनारे तुम्ही नरदेह दुर्लभ आहे, दुर्लभ आहे. आणि म्हणून आपण त्याचा विचार करायला पाहिजे. जी गोष्ट दुर्लभ आहे, दुर्मिळ आहे, किंमतवान आहे, काय तिला सांभाळून ठेवावं लागतं, तिची काळजी घ्यावी लागते. लक्षात ठेवा, तिच्याप्रती विचार करावा लागत असतो. आपण सर्व जगाचा विचार करत आलो, पण आपला विचार केला नाही आपण कधी. आपला आपण करावा विचार. काय स्वतःचा विचार स्वतःला करायचा आहे. आणि तुमची आमची सवय नेहमीच ही आहे की आपण दुसऱ्याचा विचार करतो. शेजाऱ्याचा विचार करतो, पण आपल्या स्वतःचा विचार करत नाही. दुसऱ्याच्या विचारामध्ये आपल्याला कोणताही लाभ नाही, आपल्या विचारामध्येच आपला लाभ आहे. आपुली आपण करा सोडव. संसार बंधन तोडा वेगी. संसार बंधन म्हणजे दुःख. विठ्ठला तुम्हाला तुमच्या सुखाची प्राप्ती करून घ्यायची आहे, आणि जे दुःख तुमचं नाही त्याची निवृत्ती करून घ्यायची. म्हणून माणसाने विचार केला पाहिजे. विचारासाठीच हे जीवन दिलेलं आहे. हा क्षण क्षणाची क्षणाची करावा विचार तरावया पार भव सिंधू. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ. सावधान, हा विचार क्षणोक्षणाला करावा. आणि ज्याने अशा प्रकारचा विचार केलेला आहे आणि ज्यांना जीवन कळालेलं आहे, जीवनाची अंतिम खेप किंवा जीवनाचं अंतिम लक्ष ज्यांना प्राप्त झालेलं आहे, तेच महाराज अभंगाच्या
आलो त्याचे आजी फळ झाले साचे. हे तुकोबारायांचे शब्द उच्चार आहे. साधूचा शब्द अनुभवाला स्पर्श करून येत असतो आणि अज्ञानी माणसं नुसते बोलत राहत असतात. काय इतकं बोलतात इतकं बोलतात इतकं बोलतात, परंतु संपूर्ण बोलणं ज्यांचं निष्फळ होते, काय ज्यांच्या शब्दामध्ये व्यर्थता आहे, निष्फळता आहे, ती अज्ञानी लोकांची शब्द आहे. मग त्यांनी किती पोथी पुराण शिकलेले आहे तो प्रश्न नाही. जर तो अज्ञानी आहे, तो किती पंडित जरी असला तरी त्याचे शब्द समाज परिवर्तनासाठी, समाजाच्या उद्धारासाठी निरर्थक आहे. तो वाणीचा विलाप आहे. विठ्ठला ऋषी मुनी साधू संत अल्प बोलले, त्यांची वाणी सूत्रबद्ध वाणी आहे. सूत्र कशाला म्हणतात? अल्पाक्षरम असंदिग्धम सारवत विश्वतो मुखम. दिसायला शब्द कमी, परंतु अर्थ आकाशापेक्षाही व्यापक ही सूत्र भाषा आहे. बोलो ऐसे बोले जेने बोले विठ्ठल डोले. बोलण्याची नाही आता देवावी ना. काय कारण तुम्ही ते आवाज एवढा घुमतो, तुम्ही काय म्हणतात ते समजत नाही. शांत आवाज करा म्हणजे सर्वजण शांत राहतात. कारण त्याची चूक नाही, कुठं त्याचं लावलं की ते आवाजामध्ये वाढ वाढ त्याच्या मशीनच्या बाहेर वाढलं काय होत नाही. बरोबर आहे. आपल्याला आपली सवय लागली, त्याला त्याची लागलेली आहे. कारण शांती हा माणसाचा स्वभाव बनला पाहिजे. त्यावेळी माणसाला शांत आवडेल नाही. तर काय म्हटले तुम्ही? काय बोलण्याची नाही अवघे देवाविना काही. तेवढं बोलायचं नाही. देवाच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही, परमार्थाच्या व्यतिरिक्त बोलायचं नाही. कोण बोलायचं नाही? साधूने. बरं का, तुमच्यासाठी काही नियम नाही, तुम्ही काही बोलू शकता, तुम्हाला जे काही बोलायचं. पण सत्पुरुषाने मात्र तेवढंच बोलायचं जे ईश्वराविषयी असतं. भगवंताविषयीच वाणी बोलायची, त्याच्याविषयी वाणी खर्च करायची. काय कीर्तनातून सांगत असताना देवच सांगायचा, संत सांगायचे किंवा देव आणि संतांचे विचार सांगायचे. त्याच्या व्यतिरिक्त जे काही कीर्तनात सांगितल्या जात असेल ते कीर्तन नाही, ती साधूची परंपरा नाही. म्हणून बोलणेच नाही अवघे देवाविना काही. विठ्ठला सूत्रबद्ध भाषा तुकोबारायांची. तुकोबाराय म्हणतात की मी फार कमी शब्दामध्ये सांगतो, लोक समजतील किंवा नाही, परंतु तुकोबारायांनी सूत्रबद्ध सांगितलं, पण तुम्हाला समाजाला कळणारी वाणी बोलले ते. असे कृपाळू तुकोबाराय होते. विठ्ठला जन्माला आपण आलो, जन्माला पशु पक्षी आले, जन्माला कीट मुंगी पतंग सर्व. जन्म जो जो आला त्याचा त्याचा जन्म झाला, जो जो गेला 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 त्याचा 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 मृत्यू झाला.
परंतु आलेला जन्म ईश्वराच्या भजनामध्ये, ईश्वराच्या चिंतनामध्ये, ईश्वराच्या स्मरणामध्ये, त्याच्या नामस्मरणामध्ये, त्याच्या संकीर्तनामध्ये, त्याच्या श्रवणामध्ये गेला पाहिजे, तर तो सार्थक झाला. म्हणून महाराज म्हणतात जन्म आलो त्याचे, मी जन्माला आलो त्याचं काय झालं. ते म्हणतात आज फळ झाले साचे, आज मला त्या जन्माला येण्याचं साचं म्हणजे खरं फळ मिळालं. विठ्ठला रामायणामध्ये भगवान शिव पार्वतीला सांगतात आणि ज्यावेळी त्यांनी ज्ञान सांगितलं तर पार्वती आपल्या शब्दात तो अनुभव सांगते. ओमा कहवो मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. ओमा कहवो मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. कहूँ मैं अनुभव अपना, सतहरि भजन जगत सब सपना. फक्त हरि भजन आणि हरि सत्य आहे आणि जगत स्वप्न आहे. जगत काय? स्वप्नवत मिथ्या आहे, स्वप्न आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू सत्य तू विठ्ठला कागा जाविला जगदाभास. देवा तू जर सत्य आहे मग खोटा जगदाभास का दाखवला. तुम्ही आम्ही सर्व आभासावर जगणारे जीव आहोत. काय अज्ञानी माणसाचं जीवन हे आभासावर जगणार आहे आणि ज्ञानी माणसाचं जीवन अधिष्ठानाशी संबंधित असतं. ज्याच्या अधिष्ठानाशी संबंधित जीवन आहे तो ज्ञानी पुरुष आणि अधिष्ठानावर भासणाऱ्या आभासाशी जीवन संबंधित आहे या अज्ञानी लोकांचं जीवन. अशा प्रकारचे आमचे गुरुजी रंगनाथ महाराज सांगायचे. विठ्ठल म्हणून साधूचे बोल सज्जनानो अनुभवाचे बोल असतात आणि अनुभवाच्या बोलातच आपल्याला परमार्थ सापडत असतो. व्यर्थ वाणीत कधी परमार्थ सापडत नाही. आणि म्हणून सत्पुरुषांचं जे काही असतं ते श्रवण करायला पाहिजे. जन्मालो त्याचे, मी जन्माला आलो त्याच, आज मला फळ खरं फळ सत्य फळ साचं फळ मिळाल्याचा मला अनुभव आलेला आहे. आणि साधूचा अनुभव श्रेष्ठ असतो आणि त्यांचा अनुभव त्या अनुभवाचं मार्गदर्शन जे आहे तो तुमच्या आमच्या सर्वांचा परमार्थ आहे. विठ्ठला आणि म्हणून मनुष्याच्या जीवनामध्ये शरीर आपलं नाही पण आपण शरीराशी संबंध जोडून ठेवलेला आहे. जन्म शरीराचा होतो, मृत्यू शरीराचा होतो. आत्मा अविनाशी असल्यामुळे त्याला जन्म मरण नाही. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अक्लेद्ययमदा योऽयम् अक्लेद्यो शोषेव च नित्य सर्वगतस्तानुर अचलोऽयं सनातनः.
परमात्मा सनातन म्हणजे नित्य आहे, त्याचा कधीही मरण नाही आणि त्याचा कधी जन्म नाही. जन्म मरणाच्या रहित असणारं तत्व हे परमात्मा तत्व आहे. जीवाचा सुद्धा जन्म मरण नाही, लक्षात ठेवा, कारण जीव सुद्धा परमात्मा स्वरूप आहे. मग जीव ज्या आश्रयाने, ज्या शरीराच्या आश्रयाने राहतो, त्या शरीराला मृत्यू आहे आणि त्या शरीराचा संबंध, तादात्म्य, आसक्ती आपण धरतो आणि ते शरीर माझं होतं असं ज्यावेळी तुम्हाला वाटतं, म्हणून ते गेल्यानंतर दुःख प्राप्ती होते. विठ्ठला करता डोळस ज्ञानी असला पाहिजे आणि डोळस ज्ञानाचं सहकार्य पाहिजे. तुम्ही म्हणाल की डोळस अज्ञानी असतो का? काय अज्ञानी डोळस तर नसतो. डोळस जो असतो तो ज्ञानी असतो, ज्याच्याजवळ खरं ज्ञान असतं. आणि आपलं जे ज्ञान अज्ञान या शरीराच्या भोवती फिरायला लागलेलं आहे. मग शरीराच्या संबंधित असणारं ज्ञान हे मिथ्या ज्ञान आहे आणि शरीर ज्याच्या आश्रयानं, ज्या अधिष्ठानाच्या आत्म्याच्या राहतं, त्याचं ज्ञान हे खरं ज्ञान आहे. आणि त्या खरं ज्ञान झाल्यानंतर तुमचं दुःखच आयुष्यात राहणार नाही. काय अरे जे आपलं नाही त्याच्यासाठी कशाला दुःख करता? काय देह हा काळाचे, धन कुबेराचे, धन कुबेराचे, तिथे मनुष्याचे काय आहे? आपलं काहीच नाही, फक्त माझं 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 म्हणून म्हणून सर्व वाया गेलेले, दुसरं काही नाही. पहा परिस्थिती आहे, देह हा पंचभूताचा आहे, तो आपला नाही. देह माझा एवढंच घ्या. काय हा देह माझा नाही असं नुसतं म्हणा का जाना, नुसतं म्हणण्यात काहीच अर्थ नाही. हा देह पंचभूताचा आहे, लक्षात ठेवा. आणि आपण आपला म्हणून त्याला स्वीकारलेला आहे, म्हणून आपल्याला दुःख आहे. गेल्यानंतर काय अरे ही दिसणारी वस्तू येणार आहे, जाणार आहे, त्याच्यामध्ये काही विशेष नाही. परंतु हा विचार फार मोठा आहे. काय हा विचार साधकाचा आहे, संसारी माणसाचा हा विचार नाही. संसारी माणूस त्या आसक्तीमध्ये गुंतल्यामुळे त्याला देह तादात्म्य आवरत नाही, म्हणून तो सदैव दुःखी आहे. विठ्ठला विठ्ठला त्यासाठी सिद्ध विचारवान पुरुषाकडून आपल्याला बोध करून घ्यावा लागत असतो, त्याच्याशिवाय होत नाही. आपली परिस्थिती कशी आहे? देखे पुढीलाचे ओझे आपले माथा दुसऱ्याचं ओझ घेऊन आपण चाललो. देह पंचभूताचा आहे, ओझ पंचभूताचा आहे आणि आत्मा ते जीवात्मा त्याला वाहून घेत आहे.
आणि म्हणून जीवात्म्याला दुःख होतं. जीवात्म्याला दुःख का होतं की तो अंतःकरणाचा संबंध जोडून असतो म्हणून दुःख होतं. कारण सुख आणि दुःख हे अंतःकरणाचे धर्म आहे. विठ्ठला विठ्ठला. तीन माणसाचे 5 गदे होते. 3 माणसाचे, दोघांचे 2-2 असतील, एकाचे 1 असेल. कसंही तुम्ही गणित लावा, पण तिघांची होते ती 5 गदे होते. आणि 5 गद्यानं एक दिवस एकत्रित झाले. विचार केला त्यांनी, गड्या आपण काहीतरी पार्टी करू, दूर जंगलात जाऊ. आणि पार्ट्या नेहमी गद्याच्याच होतात, शहाण्याच्या पार्ट्या अजून झालेल्या नाहीत, लक्षात ठेवा. विठ्ठल अरे जवान पिढी असेल, लोक असतील, पार्ट्याने नाचवलेले आहेत, लक्षात ठेवा. पार्ट्या शहाण्या माणसाच्या कधी नाचवते, गद्याच्या पार्ट्या खाणारे शहाणे आहेत का? ते महागदे समजायचे खाणारे. जो पार्टी देतो तो स्वार्थी असतो, खातात ते गदे असतात. विठ्ठला परिस्थिती मी तुम्हाला सांगतो. ते दूर जंगलामध्ये गेले आणि 5 गद्यामध्ये 1 गदा आंधळ होत. कसं होतं? आणि ते चांगले होते. ते म्हणे त्याला तुला सांभाळून येतो, काही चिंता करू नको. अरे कोण कोणाला सांभाळून येतं? सर्वजण म्हणतात आपण एकमेकाला सांभाळून येऊ. तिच्याबरोबर तुमचं लग्न झालं, लग्न सोबतच झालं दोघांचंही, पण जाताना बरोबर गेले का? ती अगोदर जाते नाही, तुम्ही अगोदर जाता, बरोबर जायला कोण आले? एखादं गेले बरोबर तर योगायोग समजायचा, दोघांना बरोबर फाशी घेतली तर. विठ्ठल आणि कधी दूर अरण्यात गेले, तिकडे दूर चरत 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 गेले, चांगला चारा खात काय. आणि तिकडे संध्याकाळ व्हायची वेळ आली. ज्यांना दिसत होते म्हणे चला आता, आंध्र तिथं टाकून दिला. ते आंधळ तिथं टाकून दिला जंगलामध्ये. आणि 4 जण परत आले. त्याला कळलं की आपले साथीदार सोबती मित्र सोडून गेले आपल्याला. आता आपण तर आंधळ, आपल्याला दिसत नाही कोणीकडे जायचं, काय करायचं. येताना त्यांनी बरोबर आणलं होतं आपल्याला, ढकलं. मग आता काय करायचं? परेशान झालं, विचार करू लागला आता काय करायचं. आता आपल्याला एखादा वाघ येऊ शकतो, एखादा सिंह येऊ शकतो, लांडगे तोडून खाऊ शकतात, कोले खाऊ शकतात. आता काय संरक्षणाला काय आपल्याजवळ काहीच नाही. असा चिंताच करत होता तर शेजारच्या झाडावर घोबड बसलेला होता. आणि त्या घोबडानं पाहिलं हे गदर फार चिंतातूर झालेलं आहे. आणि ते घोबड जवळ आलं, म्हणे मित्रा काय चिंता करतोस? अरे म्हणे काही नाही, घरी जायची चिंता, पण घरच आता कोणीकडे हे समजून नाही राहिलं. आता करत कसं करायचं? तू म्हणे तो काही टेन्शन घेऊ नको, मी तुला पोहोचवतो. कोण म्हणाल? ते घोबड. विठ्ठल ते घोबड मला पोहोचवतो, पण मला पाठीवर घ्यावं लागेल. घोबड म्हटलं त्याच्या पाठीवर पोहोचव बाबा, काय बस म्हणाले पाठीवर. आणि ते घोबड पाठीवर बसलं. आणि गदा ते घोबड गाडी इकडेच तिकडे ते सांगायला लागलं, वरून बोलायला लागलं. आणि ते गदा त्याच्या सांगण्याप्रमाणे चालायला लागला. काय आता गाव 4-5 कोस राहिलं आणि निघला दिवस. घोबड ते गदा सारखंच झालं दोघं. याला दिवस निघल्यावर दिसत नाही आणि ते अगोदरच आंधळ होतं. विठ्ठला नीती काळाने म्हटलंय की अंधेदेव नियमाना यथांधा. आंधळ्याच्या पाठीमागे चालणारे समजा आंधळे समजायचे. आंधळा ज्याला घेऊन जातो तो आंधळा सोडून देत असतो, हे लक्षात ठेवा. आणि ते घोबडवान संपले, माझी दृष्टी गेली. म्हणजे काय तुझा गुणधर्म लागला? त्याचा गुणधर्म लागला का दिवस निघला. विठ्ठला विठ्ठला बोल आता कसं काय, तुला काय करायचं? मला काही सुचत नाही, त्याला काही दोघांनाही सुचत नव्हतं.
दोघही आता तिथं शांत उभे राहिले, मार्ग संपला. मी म्हणतो की मार्ग जर शोधायचा असेल, पाहिजे असेल तर डोळस ज्ञानी असायला पाहिजे. अरे त्या घुबडाला रस्ता दिसत होता, पण सूर्य उदयाच्या आत दिसत होता. ते अर्धवट होत. काय होत? अर्धवट होतलं, म्हणून त्याला योग्य रस्ता आणि मार्ग किंवा लक्ष्यापर्यंत पोहोचू शकलं नाही. तसे समाजाला प्रबोधन करणारे, ज्ञान सांगणारे जर अर्धवट असतील तर समाजाला त्याच्या लक्ष्यापर्यंत ते पोहोचू शकत नाही. कुठं सोडून देतील हे सांगता येणार नाही. म्हणून विचार केला पाहिजे. विठ्ठला विचार करून साधू समागम झाला पाहिजे. कशासाठी? स्वहिताकार रे सर्वते सर्वजे स्वहिताकार रे स्वहिताकारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने. हरीची भाव आणि भक्ती जर प्राप्त करायची असेल तर साधूची संगती करा. आयुष्याचं रहस्य मिळेल, जीवनाचा अर्थ कळेल आणि परमार्थाची प्राप्ती होईल. विठ्ठला विठ्ठला आणि अर्धवट राहिल्यानंतर आपण काय करतो आपलंच आपल्याला कळत नाही. आपल्याकडून परमार्थ घडून राहिला किंवा नाही हे आपल्याला स्वतःलाच माहित नाही. काय 40-50 वर्षापासून आपण परमार्थ करतो, तुम्ही आम्ही सर्व. पण आपल्याला देव भेटला का? ध्रुवाला 7 दिवसात यम सप्तरात्रम प्रपठन, त्याने 7 दिवस ईश्वराचं स्मरण केलं. 7व्या दिवशी त्या ध्रुवाला देव भेटला. आणि तुमच्या आमच्या आयुष्याचे आयुष्य गेले तर देव भेटला का? आपल्याला भेटणार नाही असं मी म्हणत नाही. तुम्ही त्या मार्गावर आहात ना, देवाला ज्या दिवशी दया येईल त्या दिवशी त्याला कळेल, त्यावेळी तो त्याच्या कृपेने देव होईल ते होईल. पण आपल्याला भेटला का? काय? आणि ज्यांना देव भेटलाच नाही अजून ते देवाचे पत्ते सांगतात. देव असा आहे, देव तसा आहे. अरे तुला माहीतच नाही, तू पाहिलाच नाही तर लोकांना कशाला खोटं सांगतो? सत्य तुकोबाराने काय सांगितले, जे सांगायचं ते सत्य सांगा. सत्य बोले मुखे, सत्य बोला त्या ठिकाणी. सत्य महत्वाची गोष्ट आहे. विठ्ठला